नमस्कार, मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। त्याचं नाव आहे रुपालीची रिअल लाईफ स्टोरी। तर बघा, आज मी एक साडी आणि डेकोरेशनच्या काही गोष्ट मागवलेल्या आहे, दिवा वगैरे मागवलेला आहे। तर टाइम न करता व्हिडिओला चला सुरुवात करूया। तर पहिला हा आहे, तर पॅकिंग बघा अगोदर ह्या बॉक्समध्ये येते आणि त्याच्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये येते आणि त्यानंतर असे। तर हा बघा, हा जो दिवा आहे तो मी बघा फक्त 150 रुपयाला की काहीतरी हा मागवलेला आहे। तर आता बघा सगळे सण येत आहेत, तर त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता। तुम्ही रांगोळी वगैरे काढणार आणि त्याच्यावर असं ठेवलं ना डेकोरेशनसाठी तर छान दिसेल आणि देवघरात सुद्धा तुम्ही जर ठेवलं तर छान। आणि हा जो आहे ना पेपर, तर हा म्हणजे कागदाचा नाही मिळत, आपला पत्र्याचाच आहे। तर हा जळण्याचं काही हे नाही मिळत, जर आपण दिवा पेटवला तर ह्याला आग लागू शकते, तर असं काहीच नाही मिळत, जळण्यासारखं काही नाही मिळत, कारण की हा सुद्धा पत्र्याचा आहे। ते बघा, तुम्ही दाखवते तुम्हाला जवळून, जर समज तुम्हाला लांबून समजत नसेल तर अशा प्रकारे। आणि बॅक साईडला बघा अशा प्रकारे आहे असं, आणि फ्रंट साईडला बघा असं आहे। तर बघा केवढा सुंदर दिसतो आणि फक्त तुम्हाला 150 रुपयामध्ये हा भेटणार आहे। 150च्या पण आतमध्येच आहे हा, तर खूप छान आहे। तुम्ही ह्याला बघा अशा प्रकारे ना थोडंसं सेटसुद्धा करू शकतात। हे बघा असं, म्हणजे हे जे आहेत ना पाकळ्या आहेत ना त्या अशा उंच करू शकतात का, मग मी करून दाखवते। तर जर बघा तुम्हाला अशा प्रकारे कमळ तयार करायचं असेल ना, जर तुम्हाला पसरं ठेवायचं तुम्ही पसरसुद्धा ठेवू शकतात। आणि तुम्हाला बघा अशा प्रकारे कमळ करायचं असेल ना, तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं वरच्या साईडला त्याला असं प्रेस करून घ्या की छान असा कमळ होईल। तर बघा आता मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। पहिला बघा कसं होतं, थोडं पसरट होतं आणि आता बघा अशा प्रकारे आहे छान। तुम्ही म्हणजे देवाऱ्यामध्ये असं दिवा ठेवू शकतात आणि साईडनं त्याला जास्त वारासुद्धा लागणार नाही। बघा अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस पाकळ्या उभ्या करतील ना त्यावेळेस, तर मला तरी हा प्रचंड आवडलेला आहे। आणि क्वालिटीसुद्धा ह्याची छान आहे। आणि हा जो आहे ना तो पितळचा आहे आणि छान आहे त्याची क्वालिटी। बघा तुम्हाला जवळून दाखवते, छान आहे। दुसरं जे आहे ना ते बघा, हा एक तोरण आहे। तर बघा अशा प्रकारे छान, आणि हा पण तुम्हाला काहीतरी 150 रुपयाला काहीतरी भेटून जाईल। तर बघा ह्याची क्वालिटी बघा किती सुंदर आहे। आणि इकडे बघा त्याला म्हणजे असं झेंडूचं आहे, तर हे सगळं म्हणजे हे प्लास्टिकचं आहे आणि हे जे आहे ना ते फॅब्रिकचं आहे आणि हा धागा वर्क आहे। अशा प्रकारे आहे, तो खूप छान आहे। आणि बॅक साईडला सुद्धा बघा तुम्हाला अशा प्रकारे अटकवायला येणार। तर ही जी फुलं आहेत ना, तर ही प्लास्टिकची फुलं आहेत। आणि हा बघा हा कमळ आहे आणि इथे छोटासा म्हणजे आंब्याचं पान आहे ना त्याचं हे दिलेलं आहे। तर हा जर व्हिडिओ कोण नवीन ह्याच्यामध्ये ॲड झाले असेल ना, तर ह्याच्या अगोदरसुद्धा मी एक तोरण दाखवलेला आहे, तर तीसुद्धा तुम्ही जाऊन ना व्हिडिओ बघा, ती ह्या अगोदरचीच व्हिडिओ आहे, तर तीसुद्धा तुम्ही जाऊन चेक करा। त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर तो एक तोरण आहे, तो दाखवलेला आहे। तो फक्त तुम्हाला 200 रुपयाला आहे आणि हा काहीतरी 150 रुपयाला आहे। तर नाहीतर मी ह्याच व्हिडिओमध्ये तो सुद्धा तोरण तुम्हाला मी दाखवते। तर खूप सुंदर याची क्वालिटी आहे, तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकतात। आणि त्याची पण पॅकिंग बघा ह्याच्यामध्येच येते। बघा अशा प्रकारे बॉक्स आहे आणि बॉक्समध्ये का प्लास्टिकमध्ये तो तोरण आलेला आहे आणि पॅकिंगसुद्धा खूप सुंदर आहे। दुसरं जे आहे ना, तर
हे आहे. तर आता बघा सध्या ह्याची खूप ट्रेंडिंग चालू आहे बघा. आता यांच्या महिला आहेत ना खूप बिझी आहेत, त्यांना म्हणजे रांगोळी हे ते काढायला टाईम भेटत नाही किंवा काय नाही, तर पटापट कधी रांगोळी काढणार. तर हा एक ऑप्शन आहे त्यांच्यासाठी. तर ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, मी तुम्हाला साईडला फोटोसुद्धा लावून देईल की कशा प्रकारे ही रांगोळी. तर आता ह्याच्यामध्ये बघा हे व्हाईट हे आहेत ना हे पॅचेस, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल रांगोळी फक्त घ्यायची आणि अशा प्रकारे टाकायची. तुम्हाला सेप वगैरे द्यायची काही गरज पडणार नाही. तर तुम्हाला साईडला फोटोसुद्धा देईल की कशा प्रकारे. तर आणि कुठे जर समज आता दिवाळी पण येत आहे, लगेच 1-1.5 महिन्यामध्ये दिवाळी आहे, तर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. तर ही रांगोळी आहे ना तुम्ही फक्त अशी सरळ ठेवून द्यायची, त्याच्यावर तुम्ही अशा प्रकारे हा दिवा जरी ठेवला ना तर सुंदर ह्याचा लूक येणार आहे. तर तुम्ही लक्ष्मीपूजन वगैरे काय असेल ना तर त्यावेळेस तुम्ही अशी रांगोळी आणि त्याच्यावर हा दिवा अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकतात. तर ह्याच्यामध्ये बघा हे समजा कमल आहेत ना, तर इकडे तुम्ही पिंक कलर देऊ शकतात, खाली इकडे पानासाठी तुम्ही ग्रीन वगैरे देऊ शकतात आणि इकडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कलर तिकडे देऊ शकतात. तर खूप सुंदर हा एक ऑप्शन आहे. आणि नॉर्मल अशा प्रकारे आपल्याला खाली ठेवायचं आणि त्याच्यावर फक्त कलर टाकून द्यायचे आहेत. तर हा पण तुम्हाला काहीतरी 100 रुपये की असा आहे. आणि त्यानंतर बघा रांगोळीचा पण जास्त काही पसारा होत नाही झाडू वगैरे मारायला. नॉर्मल तुम्ही एका पेपरावर त्यानंतर झाले आपली रांगोळीचं काम वगैरे, का पेपरावर रांगोळी वगैरे काढून अशी ठेवू शकतात. त्यानंतर तुम्ही फेकू शकतात, नाही तर रांगोळी पण पूर्ण ह्याला होऊन जाते बघा. तर खूप सुंदर ही सुद्धा आलेली आहे रांगोळी. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप ऑप्शन भेटून जातील. आणि एक जी साडी आहे ना ती खूप सुंदर, मला तर खूप आवडली ती साडी. तर हे बघा ही साडी आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज पीस आहे. तर पहिला मी ही साडी दाखवते. तर बघा ही पूर्ण जरीचं आहे, हे बघा पूर्ण जरीचं काम आहे आणि शायनिंग त्याला बघू शकतात किती भारी आहे. आणि इकडे बघा ही गोटापट्टी लावलेली आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण साडी बघा ही अशी आहे, पूर्ण साडी अशी आहे. आणि त्याचं मी तुम्हाला पल्लू दाखवते. तर पूर्ण साडी तुम्हाला प्लेन अशीच भेटणार आहे. हे बघा अशा प्रकारे आहे पूर्ण. ही काहीतरी 600 का 650 रुपयाला आहे. आणि पूर्ण ह्याला बघा अशा प्रकारे पदराला अशी पायपिंग आहे, गोटापट्टीची पायपिंग आहे. तर ही बघा पूर्ण अशी साडी आहे आणि अशा प्रकारे त्याला जरीचं काम आहे. तुम्हाला मी बॅक साईडसुद्धा दाखवते. फिनिशिंगमध्ये बॅक साईड आणि पायपिंगसुद्धा लावलेली आहे. आणि हे बघा बॅक साईडला असं आहे. तर खूप सुंदर ही साडी आहे. तुम्हाला मी घालून पण दाखवते की कशा प्रकारे ही साडी आहे. हे बघा अशा प्रकारे ही साडी. आणि पायपिंग बघा एकदम लास्टपर्यंत आहे, म्हणजे फक्त एवढीच त्याच्यामध्ये हे आहे, म्हणजे पायपिंग नाही मिळत, नाही तर पूर्ण ही साडीला ही पायपिंग आहे. आणि त्याचा जो ब्लाऊज पीस आहे ना तो बघा अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. तर असं ह्याला पण बघा ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट साडीच्या कलरची पायपिंग आणि गोटापट्टी दिलेली आहे. आणि अशा प्रकारे त्याला पिंक कलरचा हा ब्लाऊज आहे. तर खूप सुंदर, म्हणजे कॉन्ट्रास्ट जे आहे ना ते खूप सुंदर दिसणार आहे. तर तुम्हाला मी अंगावर टाकून दाखवते. ही अशी साडी. आणि अशा प्रकारे बघा तो ब्लाऊज. तर अशा प्रकारे बघा ब्लाऊज आणि ही साडी येणार आहे. तर बघा खूप सुंदर साडी आलेली आहे आणि कपडासुद्धा एकदम मऊ आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते की कपडा कशा प्रकारे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये फिल्टर वगैरे लावत नाही. जो आपला नॉर्मल आहे तेच आहे, ह्याच्यामध्ये फिल्टर वगैरे काहीच मिळत नाही. तर बघा जो कलर तुम्हाला इथे दिसत आहे ना स्क्रीनवर तोच हा कलर आहे ह्याच्यामध्ये. आणि त्या म्हणजे व्हिडिओमध्ये कलरमध्ये काही फरक मिळत नाही, एकच कलर हा आहे. तर खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला मी घालूनसुद्धा दाखवते का कशा प्रकारे घातल्यानंतर कशा प्रकारे त्याचा लूक येणार आहे. तर सगळ्यांची लिंक तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. आणि जी मी वेअर केलेली आहे साडी आणि ब्लाऊज हे सुद्धा मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. आणि हे पण बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला
ही साडी दाखवलेली होती. तर एकदा मी ह्या साडीचा तुम्हाला लुकसुद्धा दाखवते की जी मी वेअर केलेली आहे ती कशा प्रकारे साडी आहे आणि त्याला मिरी वगैरे लांबी वगैरे किती आहे ते पण सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.